विजयालक्ष्मी, 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 अरे कुठे गेली असेल ही? घरातही नाही, घराबाहेरही नाही, काय कळायला मार्ग नाही. आजच्या दिवसाची सुरुवात एकदम भारी झाली. हा हो रे, फायनली श्रद्धाचे अपहरणकर्ते पकडले गेलेत आणि आता बाकीची जी माणसं गायब झाली आहे ना त्यांच्याबद्दलही चौकशी होईल. मला तर वाटतं जी माणसं गायब झाली आहे त्यांना गायब करण्यामागे याच दोन माणसांचा हात आहे. चला आता या किडनॅपिंग मध्ये आमच्या सरकारांचा हात नाही हे तर कळेल लोकांना आणि त्यांच्यावरचे सगळे आळ आता पुसले जातील. हो, मी पण उगाच त्या भल्या माणसांवर मनात संशय घेतला, पण आता नाही, आता सगळं क्रिस्टल क्लिअर आहे. क्या बात है, इस बात पे तो पार्टी तो बनती है. वाह, कालचा हँगओव्हर अजून उतरला नाहीये आणि तुला पार्टी पाहिजे पुन्हा. हँगओव्हर? कसला हँगओव्हर? कसला? अरे काल रात्रभर पेगवर पेग रिचवून जुगार खेळून मन नाही भरलं का तुझं? हा, इतका कसा रे तू वाया गेलेला? लाज नाही वाटत तुला पुन्हा तोंड वर करून पार्टी मागायला? असं काय बघतोयस माझ्याकडे? खर तर मी तुला काही बोलणारच नव्हते, पण तूच विषय काढला ना पार्टीचा म्हणून सांगते. काय मिळतं रे तुम्हाला नशा करून? वाईट असतं ते. अरे दारू आणि जुगाराची नशा म्हणजे स्वतःचा सर्वनाश. एक मिनिट, काय बरोबर ते तू? हा, तुला कोण बोललं मी नशा करतो ते? मला कळलं कुठून तरी. मग जिथून कुठून कळलंय ना ते साफ खोटं आहे आणि ज्याने कोणी सांगितलं ना ती एक नंबरची खोटारडी व्यक्ती आहे. अच्छा, म्हणजे तुझे नाना खोटारडे आहेत? नाना? नाना बोलला तुला हे सगळं? त्याच्यात तर नाना आता ओरडायचं नाही घरी जाऊन. नाना काही बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. काय लक्षात ठेवायचंय कोणाला? सरकार, ते श्रद्धा आहे ना, तिला किडनॅप केलं होतं ना, त्यांना पोलिसांनी पकडलं. आता तुम्ही टेन्शनच नका घेऊ, तुमच्यावरचे सगळे आळ पुसले जाणार. माहिती आहे मला. सर आता तुम्ही निश्चिंत राहा. मी तर तुमच्या खरेपणाचे आणि कौतुकाचे पोस्टर आता अख्ख्या शहरात लावणार आहे. पण ते पोस्टर लावण्यासाठी तू या शहरात असायला हवी ना? 6 म्हणजे असं का बोलताय? या बांगड्या तर ओळखीच्या वाटतात. या तर माझ्या अम्माच्या बांगड्या आहेत. या तुमच्याकडे कशा आल्या? हो, तुझ्या अम्मानेच दिल्यात. म्हणाली तुमच्या कर्जाची रक्कम ह्यातूनच वळती करा म्हणून. आणि हो, अजून काहीतरी म्हणत होते. काय म्हणाल्या त्या? हा, तुम्ही हे शहर सोडून गावी शिफ्ट होताय म्हणे. आणि म्हणत होत्या की गावी जाऊन तिथली जमीन विकून बाकीचं तुमचं सगळं कर्ज फेडेन असं म्हणत होत्या त्या. पण शक्ती, नेमकं असं काय झालं की तुम्ही शहर सोडून गावी जाताय? काही प्रॉब्लेम आहे का? मॅम, मी घरी जाऊन येऊ का लगेच? अरे अरे अरे, मी अम्माला भेटून येते. सर ऐका ना, मी लगेच घरी जाऊन येते प्लीज सर. मी जास्त वेळ नाही लावणार. जा 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 जा. काही मदत लागली तर सांग, म्हणजे आम्ही आहोत. हो सर. शक्ती,
गेली. अजून एक विकेट गेली. विकेट परत गेली. काय चाललं. आत्तापर्यंत घरी पोचली असेल ती. आपल्यालाही बाहेर जायचं आहे. बरीच कामं आहेत आपल्याला. नावं चेक करायची आहे. चल चल चल. नेमकं काय चाललंय या इडलीवाल्याच्या घरी? अचानक असं शहर सोडून गावी का निघालेत? काय झालंय नक्की या पोरीच्या अम्माला? अयो टेम्पो आला. शक्ती कुठे राहिली? तुम्ही शक्तीला फोन केला ना? हो केला होता मी, पण मी काय म्हणतो ऐक माझं जरा. बघा मला आता काही ऐकायचं नाहीये. तुम्ही तिकडे बसा बघू. तुमचे पाय दुखतात ना, तुम्ही बसा तिकडे शांत. जा जा बसा बसा. अम्मा हे सगळं काय आहे? काय करतेस सर? अयो आपण गावाला जातोय कायमच. अगं अम्मा बघ, मला एक प्रश्न विचारू नकोस तू. आणि मी आता कोणाचंच ऐकणार नाहीये. अम्मा हे बघ, आत आहे ना मी सामान बांधून ठेवलंय. ते जरा बाहेर घेऊन ये आणि आज जा आणि तुझी बॅग भरा. अम्मा मी काही करणार नाहीये. तू आधी सांग मला काय झालंय ते. आपण गावाला जाऊया, मग मी तुला सांगते की काय झालंय ते. हा मी गावी येणार नाहीये. तू आधी मला कारण सांग, मग मी ठरवेल गावी यायचंय की नाही ते. शक्ती ऐक माझं, शपथ आहे तुला माझी. आज जा म्हटलं ना तुला. आज जा आणि तुझी बॅग भर. आपण आजच्या आज इथून जातोय म्हणजे जातोय, कळलं? ए नंद्या, हा टेम्पोपासून थांबू. पेंपो काढले सर भाऊ. याच ते अम्मा काय चाललंय? अयो नंदू वस्तरा, बरं झालात बघा तुम्ही आला. ते मला जरा सामान भरायला मदत करा. हा चला. मदत करतो आम्ही, पण सामान टेम्पोत का चाललंय? कुठं चाललात तुम्ही? हे बघा, तुम्ही मला प्रश्न विचारू नका. तुम्हाला सामान भरायला सांगितलंय ना, तर सामान भरा. चला आधी मला मदत करा. अयो शक्ती, तू अजून इथेच उभी. जा जा आधी आत. बॅग भरा जा. तुम्ही काय तोंड बघताय? सामान भरा या. अप्पा अंबाचं काय चाललंय सगळं? काय समजत नाहीये ग. बरं शक्ती, कारणही काय ते सांगत नाहीये. आजपर्यंत इतकी वर्ष मी संसार केला हिच्या बरोबर, पण आजचं तिचं वागणं आहे ना माझ्यासाठी धक्कादायक आहे ग. यापूर्वी कधीही ती अशी वागली नव्हती. अप्पा मग आपण खरंच गावी चाललोय? दुसरा काही पर्याय आहे? तिने सांगितलंय ना गावाला गेल्यावर मी सगळं तुम्हाला सांगीन. बघून आता काय सांगते ते. मलाही माहिती नाहीये शक्ती. अयो शक्ती, तू अजून इथेच गप्पा मारत उभी आहे? तुला आज जाऊन बॅग भरायला सांगितली होती ना? हे बघ, आधीच आपल्याला उशीर झालाय. आपल्याकडे वेळ नसतो. तू उगाच रेंगाळत बसू नको. जा आधी बॅग भर. आई जगदंबे, मला माफ कर. मी कुणालाही सत्य काय ते सांगू शकत नाहीये. का ते तुलाही माहित आहे. माझा नाईलाज असतो. माझ्या शक्तीसाठी इथून जाणं गरजेचं आहे.
आणि आता कुणी मध्ये येऊन मला अडवण्याचा प्रयत्न केला तरी मी काही थांबणार नाही. अगदी तू जरी थांबवायला आलीस तरी मी थांबणार नाही. कुणाचं काही एक ऐकणार नाही बघ. काय झालं असेल शक्तीच्या घरी आणि अम्मा शहर सोडून जायचं का म्हणतात ते अचानक? काय कारण असेल? त्यात आमचा नाना तोही जरा विचित्रच वागायला लागलाय. काल परवापर्यंत शक्तीला सून करून घ्यायला निघाला होता आणि आता अचानक तिचा रागराग का करतोय? तिच्यापासून मला लांब राहायला का सांगतोय? वर शक्तीला माझ्याबद्दल नाही नाही ते बोलला. दारू पितो, जुगार खेळतो, आणखी काय काय खोटं नाटक सांगितलंय माझ्याबद्दल शंभू महादेवालाच माहित. शिवा, शिवा, सरकार कसला विचार करतोयस? मी काही कामाचा विचार करत होतो. शक्तीचा विचार करतोयस ना? नाही सरकार, असं काही नाही. ते ठीक आहे शिवा, टेन्शन घेऊ नकोस तू. काय आता ज्याचं त्याचं नशीब समजून सोडून द्यायचं. आता त्यांच्या नशिबातच गावात राहणं लिहिलंय, त्याला आपण काय करू शकतो? आपण फक्त आपलं काम करायचं. माझ्यासारखं व्हायचं आहे ना, श्रीमंत व्हायचं आहे ना, मग चल ना, मी तुला जे काही काम दिलंय ते पूर्ण कर. रजिस्टरमधली नावं चेक केलीस तू? हे बघ, त्या लोकांकडून आपल्याला वसुली करायची आहे. खूप पैसे रखडवलेत आपले. शिवा, हे वसुलीचं काम मी तुला पहिल्यांदा देतोय. तू जर हे काम चोख पार पाडलंस तर तुझ्यावर जे काही कर्ज आहे त्यातले काही पैसे मी माफ करेन. अरे तू फक्त मान डोलवतोयस. कर्जातले काही पैसे माफ होणार आहे, आनंद नाही होते तुला? हो झालं सरकार. मग चेहऱ्यावर दिसत नाहीये. नाही तसं काही नाही. शिवा, मला एक सांग, शक्तीच्या प्रेमात पडलायस? नाही सरकार, असं काही नाहीये. नाही 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 ना. मग चल ना, पटकन कामाला लाग ना. रजिस्टर काढ, नावं चेक कर. त्यांची नावं आहेत, फोटो आणि पत्त्यासकट एका कागदावर लिहून ठेव आणि कामाला लाग. हा, विचार घरी जाऊन कर. कर्ज माफ होणार आहे त्याचा विचार कर. कामाला लाग. अरे वस्तऱ्या, हा हे असं अचानक काय झालंय रे? अरे काहीच कळायला मार्ग नाही ना भावा, आणि कुणीच काही सांगायला तयार नाही. चला निघूया. अम्मा, अहो कुठं जाते ते तरी सांगा ना. आमच्या गावाला जातो कायमच. तुम्ही शिवा शेठला सांगितलं का याबद्दल? नाही, मी नंतर बोलते त्याच्याशी. आणि श्रद्धाला पण कळवलंय का तुम्ही? तिलाही मी सांगेल नंतर. तुमच्याशी आमचं काही नातं नसतं बघा, पण तुम्ही आम्हाला खूप मदत केली, त्याच्यासाठी खूप खूप आभार.
शक्ती, चल निघूया. इथे जास्त वेळ थांबलो ना तर पाय नाही निघायचा. चल. हे वस्तऱ्या, हे सगळं शिवा शेटला सांगायला हवा. हा मी फोन करतो त्याला. हा कर. हा वस्तऱ्या बोल. अरे कुठे आहेस तू? मी प्रिन्स सरकारांच्या बंगल्यावर आहे. अरे आत्ताच्या निघ तिकडून. आप्पा अम्मा आणि शक्ती मॅडम गावाला चाललेत कायमचे. काय? होय. मी लगेच निघालो वस्तऱ्या. अरे सर, तू अजून इथेच? गाडी कुठे आहे? ते सगळा सोडा. टेम्पो कुठल्या दिशेने गेला? इकडे गेला. 5 मिनिटं झाली. 5 नाही शेट, 8 मिनिटं झाली. मी मोजतोय. नाही 5 मिनिटं झाली म्हणजे आम्ही 2 मिनिटांनी इकडे आलो आणि इथं 2 मिनिटं गप्पा मारलो. 5 मिनिटं झाली ना बाई. 8 मिनिटं झाली बाई. 5 मिनिटं झाली. मी काय मग 5 मिनिटं झाली. 8 मिनिटं झाली. दादा, इथून एखादा टेम्पो वगैरे गेला का? बाळ, महादेवाच्या रस्त्याकडे जाण्याचा हाच मार्ग आहे का? हो बाबा, इथून सरळच आहे. म्हणजे मी बरोबर आहे. ते म्हणतात ना, सरळ मार्गी माणसाला सरळ मार्गानेच गेल्यावरती देव भेटतो, मोक्ष लाभतो. कधी काही हरवलं तर सरळ वाटेने चालल्यावरती आड वळणाला सापडतं. इकडे तिकडे वळायचं नाही, सरळ जायचं. सरळ. मी जातो माझ्या सरळ मार्गाने, तू तुझ्या सरळ मार्गाने जा. सरळ वाटेने चालल्यावरती आड वळणाला सापडतं. इकडे तिकडे वळायचं नाही, सरळ जायचं. मी जातो माझ्या सरळ मार्गाने, तू तुझ्या सरळ मार्गाने जा. शिवा,
अम्मा, शक्ती हवं काय? कुठे चाललाय तुम्ही? आम्ही आमच्या गावाला चाललोय. गावाला? का? काय झालं अचानक? अप्पा काय चाललंय? अम्मा, शक्ती अगं तू तरी सांग. मला नाही माहिती, तू आम्हालाच विचार. शक्ती, शक्ती, रडू नकोस. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. आपण आपल्या गावाला जातोय, तिथे सगळं नीट होईल बघ. इथे काहीच नीट नाहीये. हे शहर आपल्यासाठी नसतं, आपलं गावच आपलं असतं. चल आपल्या गावाला जाऊ आपण, सगळं नीट होईल. अम्मा 2 मिनिटं, मला फक्त तुमची 2 मिनिटं द्या बस. शिवा, आधीच आम्हाला उशीर झालाय बघ. आम्हाला सूर्यास्ताच्या आधी गावाला पोहोचायला हवं. अम्मा जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा, फक्त 2 मिनिटं द्या मला. अम्मा, मला तुमचा मुलगा मानता ना तुम्ही? मग जाण्यापूर्वी लेकासाठी 2 मिनिटं नाही देऊ शकत तुम्ही? ठीक आहे, पण फक्त 2च मिनिटं. हा, चला माझ्या बरोबर. चल. शिवा, कुठे नेतोयस तुम्हाला? अम्मा तुम्ही माझ्यासोबत चला तरी. अरे पण अम्मा चला या. शिवा, अरे पण कुठेच. शिवा, ऐकून तर घे. कुठे? शिवा, तू मला इथे मंदिरात का घेऊन आलायस? हे असं तडकापडकी का निघून चाललं ते मला अजून सांगितलं नाही तुम्ही अम्मा. किमान माझ्या शंभू महादेवाला तरी सांगाल ना? हे बघ शिवा, शंभू महादेव जरी समोर आलेत ना आणि मला म्हणालेत की थांब, तरी मी आता थांबणार नाहीये. पण असं का अम्मा? असं का? अहो, आजपर्यंत इतकी संकट आली तुमच्या घरावर, पण तुम्ही अप्पांनी शक्तीने अगदी धीराने तोंड दिलं प्रत्येक संकटाला. मग आत्ताच असं काय झालं की तुम्ही तडकाफडकी निघून चाललात? काही निर्णय वेळेवर घ्यावे लागतात शिवा, आणि काही संकट न सुटणारी असतात. अम्मा, असं नसतं. अहो, ज्यांचा देवावर विश्वास असतो ना, ती माणसं असा विचार कधीच करत नाहीत.